नमस्कार सखीनो, मी अनुराधा. राधास खाद्य संस्कृतीमध्ये आपलं सर्व सखींचं स्वागत आहे. आजचा मेनू आहे शाही तुकडे. तर शाही तुकड्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहू. इथे ब्रेड घेतलेले आहेत. या ब्रेडचे चारी काठा काढून टाकायचे. त्याच्यानंतर काजू बदाम याचे तुकडे केलेत, मनुके, विलायची पावडर आणि या ब्रेडचे काठा काढून घेतल्यानंतर अशा प्रकारे 4 भाग केलेत. तुम्ही या ब्रेडचे 4 भागही करू शकता शाही तुकड्यासाठी, किंवा पूर्णही ब्रेड ठेवू शकता. इथे मी 500 ग्रॅम दूध घेतलं होतं, ते गरम करायला ठेवलेलं आहे. याला उकळी आलेली आहे. उकळी आल्यानंतर चांगल्या प्रकारे मलाई पण आलेली आहे. थोडंसं घट्ट होऊ द्यायचं आहे दूध. घट्ट झाल्यानंतर याच्यामध्ये 1 ते 1.5 वाटी साखर टाकायची आहे. इथे गंजामध्ये मी 1.5 वाटी साखर आणि 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकून गुलाबजामुनसाठी जसा एकतारी पाक केला जातो तसा मी इथे विलायची पूड टाकून गरम करून घेतलेला आहे. कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये तेल आहे. गरम झालेलं आहे. जे ब्रेडचे तुकडे केले ते मी याच्यामध्ये हलक्या याच्यावर फ्राय करणार आहे. हे अशा प्रकारे तुकडे मी याच्यामध्ये टाकले. हे दोन्ही बाजूनं तळून घ्यायचे. दोन्ही बाजूनं तळून झाल्यानंतर काढून घ्यायचे. अशा प्रकारे बाकीचे ब्रेडही मी तळून घेणार आहे. अशा प्रकारे हे तुकडे तळून घेतलेले. आता हे तुकडे मी या जो पाक केलाय त्याच्यामध्ये टाकून घेणार आहे. आता या दुधामध्ये 1 वाटी साखर टाकलेली आहे आणि थोडासा खाण्याचा कलर हे पण टाकलेला आहे. म्हणजे थोडीशी हळद टाकली आहे कलर येण्यासाठी. आणि आता याच्यामध्ये विलायची पूड पण टाकणार आहे. याच्यामध्ये विलायची पूड, खाण्याचा कलर हे टाकलेलं आहे. आणि जे काजू बदाम मी बारीक तुकडे केले तेही थोडंसं मी याच्यामध्ये टाकणार आहे. त्याच्यानंतर जे ही दूध पावडर मी थंड दुधामध्ये मिक्स करून घेतली ते या दुधामध्ये, गरम दुधामध्ये मी टाकणार आहे, जेणेकरून थोडासा घट्टपणा आला पाहिजे. अशा प्रकारे ते दूध पावडर मी याच्यामध्ये टाकले. थोडीशी पुन्हा उकळी येऊ द्यायची. थोडासा घट्टपणा येऊ द्यायचा याला. आपण विलायची पूड याच्यामध्ये टाकलेले, जेणेकरून या शाही तुकड्याला चव येते. दूध पावडर टाकल्यानेही चव खूप छान येते, चविष्ट लागते. अशा प्रकारे हे घट्ट होणं चालू झालेलं आहे. पहा, अशा प्रकारे हे दूध तयार झालेलं आहे. जो पाक केला होता, म्हणजे आपण गुलाबजामुनसाठी जसं बनवतो तसा पाक बनवला होता. आणि हे ब्रेडचे तुकडे मी त्याच्यामध्ये तळून डुबवून काढून घेतलेले आहेत लगेच. तर आता याच्यामध्ये जे दूध आपण गरम करून थोडंसं घट्ट केलं आहे ते याच्यावर मिक्स करणार आहे. हे पहा, अशा प्रकारे हे तयार केलेलं आहे.
आता मी एक लेअर तयार केलेली आहे. एक लेअर तयार केल्यानंतर त्याच्यावर जे हे दूध थोडंसं घट्ट केलं आहे ते याच्यावर टाकले. आता ही दुसरी लेअर आहे. त्याच्यानंतर हे दूध याच्यावर टाकायचं आहे. या पद्धतीने तुम्हाला एक लेअर किंवा 2 लेअर तुम्हाला जसं आवडते तसं त्या प्रमाणात करू शकता. पहा, अशा प्रकारे याच्यावर टाकायचं आहे. त्याच्यानंतर याच्यावर काजू बदाम जे आपण बारीक तुकडे केलेत ते टाकून घ्यायचे. तर अशा प्रकारे हा शाही तुकडा तयार झालेला आहे. अतिशय चविष्ट आणि स्वादिष्ट तयार झालेला आहे. हे अशा प्रकारे शाही तुकडा तयार आहे. मी तुम्हाला प्लेटमध्ये सर्व करून दाखवते. अशा प्रकारे हा शाही तुकडा तयार आहे. प्लेटमध्ये सर्व केलेला आहे. खाण्यासाठी सरे सज्ज आहे. हे अशा प्रकारे हा शाही तुकडा अतिशय स्वादिष्ट आणि रुचकर झालेला आहे. या चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा आणि राधास खाद्य संस्कृतीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. असेच नवीन नवीन व्हिडिओ राधास खाद्य संस्कृतीला पाहत राहा. धन्यवाद.